सत्ताम करतार बापू करतीकला बढ़ती वेद कार प्रभु सुचेले सपने में बेटे हृदय में चालो ध्यान कार आने धनेरी गोलूना कलावतानो छोटो मिनारो बाणी केनो तारे भक्ते पर पुजारी पर कुणा की काले तार कुण हंसी करे देने फांसी लगाए वेलो वेली दी सवेल कार जंगले पाड़े में गोर बंदा तो हाथ मारे मोटा सही वेद अपने नामे रो कला प्रसाद रो भोग तारे पूजा करे ना सेवा भाई तारे दरबार में मंडल जय सेवा भाई नारी करे वालों भगवान। बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी म्हणजेच पोहरागड तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथे निर्माण होत असलेल्या सद्गुरू सेवालाल सागर आणि संग्रहालय या भव्य दिव्य कलाकृती व वास्तूच्या माध्यमातून संत सेवालाल महाराजांच्या क्रांतिमय सामाजिक कार्याचा आणि जगातील संपूर्ण बंजारा समाजाचा जणू गौरवच केला आहे। धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या पोहरादेवीला जागतिक तीर्थक्षेत्र व पर्यटनाचा दर्जा प्राप्त होईल। बंजारा समाजाच्या जीवनशैलीस एक नवी दिशा व दृष्टी मिळेल। याशिवाय संस्कृती जोपासणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळेल। सोबतच बंजारा सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व धार्मिक विश्व एकाच छताखाली अनुभवायला मिळेल। संत सेवालाल महाराजांचे सवंगडी संत नागोजी नपते पाटील यांनी महाराजांच्या इच्छेप्रमाणे आपले वहितीतील शेत समाधीसाठी देऊन महाराजांना जाती धर्माचे बंधन नसल्याचे उत्तम उदाहरण प्रस्तुत केले आहे। संत नागोजी नपते पाटील यांचे हे महान कार्य इतिहासात अजरामर राहील। पोहरागड येथे मूर्त स्वरूप घेत असलेल्या सद्गुरू सेवालाल सागर आणि संग्रहालयाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि वित्तमंत्री माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अनमोल सहकार्याने महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजयभाऊ राठोड यांचे हे साकारल्या जाणारे अद्वितीय कार्य आहे। जगप्रसिद्ध कला दिग्दर्शक श्री नितीन चंद्रकांत देसाई यांच्या अथक परिश्रम व सर्जनशीलतेमधून साकारलेलं हे एक सुवर्ण शिल्प ठरेल। या वास्तूला भेट दिल्यानंतर एक अविस्मरणीय असा क्षण अनुभवायला मिळेल, हे शाश्वत सत्य। श्री सद्गुरू संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र पोहरादेवी हे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान। राज्य सरकारने आपल्या सर्वसमावेशक धोरणातून प्रत्येकच समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। याच उद्देशातून बंजारा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या वर्षी 3 बैठका माझ्या अध्यक्षतेत मंत्रालयात झाल्या। गोरबंजारा कोर कमिटीने हे प्रश्न सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार देखील अत्यंत लक्षणीय आहे। मला हे सांगताना आनंद होतो की याच प्रयत्नातून तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे भव्य वास्तू संग्रहालय स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली। राज्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास व्हावा आणि त्यातून पर्यटनाला चालना मिळावी यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे। गोरबंजारा समाजाने आपला सांस्कृतिक वारसा तर जपलाच आहे, शिवाय विविध लोककलांचेही त्यांनी जतन केले आहे। म्हणूनच श्री क्षेत्र पोहरादेवीतील इतरही विकास कामांना यथोचित न्याय देण्याचीच शासनाची भूमिका असेल, हे अभिवचन मी तुम्हाला देतोय। या समाजाच्या उन्नतीसाठी झटत असलेले माझे मंत्रिमंडळातील सहकारी श्री संजय राठोड असतील, ग्रामविकास मंत्री सन्माननीय पंकजाताई मुंडे असतील, मदनभाऊ येरावार असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण विषयात ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं ते रामराव महाराज असतील, या सर्वांनी या कामामध्ये मोठा पुढाकार घेतला। मी त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो। या प्रकल्पाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील याची पुन्हा एकदा हमी देतो। बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उन्नतीसाठी आणि या सर्व विकास कामांना मूर्त रूप देण्याच्या चळवळीतील सर्व महानुभावांना, नागरिकांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। जय हिंद, जय भारत, जय सेवालाल। राजा भोले सोळे भाई सरी सगो तो सरदार भाई माते
आपल्याला सगळ्यांनी प्रसंग भले तर कि शोभा आयोजक भवन नील कोई कभी न बरदा चंदा सूरज दीपक जले तो ब्रह्मा वेद सुना राजा भोज भुजंगमय दो बिन सभा करसी अरे बड़े बड़े नायक जन्मते पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. पर्यटनाचे महत्त्व ओळखून शासनाने नुकतेच नवीन पर्यटन धोरण जारी केले आहे. यासाठी एकूण 285 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार प्रामुख्याने पर्यटन स्थळी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यात येईल. जय शिवालाल. अतिशय आनंदर वाटतं की महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि हमारो नेता माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, महाराष्ट्र वित्त मंत्री सन्माननीय सुधीर मुनगंटीवार येणे समुती अपने पोरागडे विकास सारू अतिशय मोठ तरतूद राज्य बजेट में वेगीच आणि अब पोरागडे विकास खरे अर्थाची सुरुवात अब हम सब करायचं. माननीय मुख्यमंत्री स्वतः ये पोरागडे विकास आराखडा स्वतः 3 बैठके मंजूर केलं आणि अब ये सुरुवात जो ये आराखडा तयार केल्याचं ही प्रसिद्ध दिग्दर्शक सन्माननीय नितीन देसाई साहेब हे पुढाकार लिहिलेचं. खरे अर्थाची मला नेहमी एक इच्छा की आपण पोर भाई एक स्वाभिमान अभिमान वाटे असो पोरागडी गामचं. जसं आपण नेहमी काचा की बौद्ध समाजेर बुद्ध गयाचं, मुस्लिम समाजेर मक्का मदिनाचं, वसे आम्हार बंजारा समाजेर गोर भाई खऱ्या अर्थाची पोरागडी स्वाभिमानेर एक स्थळचं आणि हे स्वाभिमानेर स्थळेर विकास बी चाणो ही सातत्य हमार मने राजकारण बातमी समाजेर आपण काहीतरी देवं लागत ही भूमिका ठिकाणी विकास करे प्रयत्न मार सातत्य. आज बंजारा समाजेर अनेक वाते एक पोरागडे विकासेर सुद्धा वाच हे बंजारा समाजेर आज पुरे भारतवर्षे जवळपास 10 करोड लोक हमार समाजेर आज अनेक राज्य में आपण समाजाचं पण बोली भाषा आहे एकच दैव सेवालाल महाराज आपण आणि हे सब 10 करोड लोकें खऱ्या अर्थाची जोडेर एक ठिकाण म्हणजे पोरागडचं आणि हे पोरागडे आपण बंजारा समाजेर संस्कृती आपण बंजारा समाजेर परंपरा आणि बंजारा समाजेर थोडा अनेक वर्षाची जो अतिशय महान इतिहास ही इतिहास कतरी एकत्र वेचावं आपण भावी पिढी हे इतिहास जाण रहीचावं आणि आपण बंजारा समाजेर कतरा महत्व ये भारतवर्ष ये हिंदुस्तान है विश्व ही दिसाई जाणो वर हिशोबी खरे अर्थाची वास्तु संग्रहालय माध्यमेती इतिहास बताय प्रयत्न सन्माननीय नितीन देसाई साहेब माध्यमेती राज्य सरकारे राहतात माननीय मुख्यमंत्री सुद्धा अतिशय मने माहिती कल्पना आवडी आणि वित्तमंत्री सुद्धा हे सर्व भरपूर पिसा देर सर्व तयारी बताय आणि मला सातत्याने पाठपुरावाचं तो बंजारा समाजेर हे खरे अर्थाची वास्तु संग्रहालय निर्मिती वेवाळाचं महसूल विभाग समुती 12 एकर जागा होता आपण बळीचं आणि वन विभाग जो 100 एकर जागाचं जो नातो आपण गव्हर्नमेंट सेवाभाय आपण लिंबेर झाडाची दिनो तो लिंबेर झाडा मोठ्या प्रमाणात हम लगायचा इतर विकास म्हणजे तीर्थक्षेत्र सुद्धा आपण बंजारा समाजात हे मंदिर ठिकाणी सुद्धा विकास हम करेवाचा आवाय लोकेन होतं रे सर्व जागा रेचा आयवाळे लोकेन होतं दर्शने सर्व आयाबाद समाजेर सुद्धा एक परंपरा आणि संस्कृती समजीचा असे पद्धतीने चौफेर विकास करायचा प्रयत्न आता राज्य सरकारी समिती चालूच आणि तमाम सुद्धा सहकार्य खऱ्या अर्थाने आम्ही जावचं. पूजनीय बापूजी रामराव महाराज
हे सुद्धा आशीर्वाद आराखडा संदर्भ आणि नक्कीच आता आचो काम करण आता हम समाजेर सब वाते स्वरूप समाजेर सब लोके स्वरूप एक अभिमान भी अशा पद्धतीची बात हम करवाचा। जय सेवालाल। सब ठाठ पड़ा रह जावेगा जब लाद चलेगा बंजारा, धन तेरे काम न आएगा जब लाद चलेगा बंजारा। बंजारा गाए जीवन के गीत सुनाए, हम सब जीने वालों को जीने की राह बताए। एक बंजारा गाए ओ सतारे रो आरी र सोनारी र गाया
या वास्तूच्या माध्यमातून ऐतिहासिक महापुरुषांच्या विचारांना आणि ऐतिहासिक कार्याला पुरस्कृत करण्याचे अविरत कार्य सुरूच राहील। पूरा देश में जितने भी बंजारा है उनका गुजरात से विशेष नाता है और इसलिए मेरा भी आप लोगों से नाता है। संजय दुलीचंद राठोड। मी संजय दुलीचंद राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वाभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल।